प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाच्या 4 आउटलेट्सवर अन्न व औषध प्रशासनानं अर्थात एफडीएनं कठोर कारवाई केली आहे। या कारवाईत मुंबईतील 3 तर सातारा जिल्ह्यातील एका आउटलेटचा समावेश आहे। बाहेरून चमचमीत, आकर्षक आणि ब्रँडेड दिसणाऱ्या खाद्यपदार्थांच्या मागचं वास्तव वेगळंच असतं। एफडीएनं केलेल्या कारवाईमुळे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या किचन मधील अस्वच्छता आणि ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश झालाय। एफडीएनं केलेल्या कारवाईतून समोर आलेलं सत्य आणि भयानक वास्तव पुढच्या काही मिनिटात आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। गेल्या काही दिवसांपासून राज्यात भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांविरोधात एफडीए कडून विशेष मोहीम राबवली जाते। या मोहिमेअंतर्गत विविध हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि अन्न निर्मितीच्या ठिकाणांची तपासणी केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर डॉमिनोजच्या काही आउटलेट्सची पाहणी करण्यात आली। तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्यानंतर 4 आउटलेट्स विरोधात कारवाई करण्यात आली आहे। मुंबई विलेपार्ले पश्चिम येथील डॉमिनोज आउटलेटमध्ये अनेक त्रुटी आढळल्या। या ठिकाणी फसाय परवाना व्यवस्थित प्रदर्शित करण्यात आलेला नव्हता। पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसणे, फ्रीझरचे तापमान योग्य पातळीवर नसणे, कीटक नियंत्रणाच्या प्रभावी उपाययोजनांचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या हातांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा नसणे या त्रुटी आढळून आल्या। तर बोरिवली पश्चिम येथील आउटलेट्समध्येही अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं। तपासणी दरम्यान सुमारे 15% नियमांचं उल्लंघन निदर्शनास आलं। विशेष म्हणजे कच्चं आणि शिजलेलं अन्न एकत्र ठेवण्यात आलं होतं। त्याचबरोबर शाकाहारी आणि मांसाहारी खाद्य घटकांच्या साठवणुकीबाबतही योग्य काळजी घेतली जात नसल्याचं समोर आलं। अन्न पदार्थांची योग्य हाताळणी न झाल्यास क्रॉस कंटॅमिनेशनचा धोका निर्माण होऊ शकतो। घाटकोपर पश्चिमेकडील आर सिटी मॉलमधील डॉमिनोज आउटलेट्समध्येही अस्वच्छतेसह अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत। खाद्य सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणाऱ्या FIFO म्हणजेच फर्स्ट इन फर्स्ट आउट या नियमाचे पालन होत नसल्याचं आढळलं। याशिवाय पाणी आणि खाद्यपदार्थांच्या प्रयोगशाळा तपासणीचे आवश्यक अहवालही उपलब्ध नसल्याचं तपासणीत समोर आलंय। मात्र सातारा जिल्ह्यातील मलकापूर येथील आउटलेटची परिस्थिती आणखी गंभीर असल्याचं एफडीएच्या तपासणीत समोर आलंय। या ठिकाणी अन्न सुरक्षेशी संबंधित 40% उल्लंघन आढळल्याची माहिती आहे। मूलभूत पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेचा अभाव असल्याचंही निदर्शनास आलं आहे। ग्राहक एखाद्या प्रसिद्ध ब्रँडवर विश्वास ठेवून खाद्यपदार्थ खरेदी करतात, त्यामुळे अशा ब्रँडच्या प्रत्येक आउटलेटमध्ये अन्न सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जाणे अपेक्षित आहे। ब्रँड कितीही मोठा असला तरी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कुणालाच नाही, हे एफडीएच्या या कारवाईतून स्पष्ट झालंय। एफडीएनं काही दिवसांपूर्वीच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, बेकरी पदार्थ, बाटलीबंद पाणी तसेच प्रतिबंधित पान मसाला आणि गुटख्या विरोधात राज्यभर विशेष मोहीम राबवलेली। या मोहिमेमध्ये मालाड पश्चिम येथील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या आस्थापनातही गंभीर त्रुटी आढळल्या। त्यामुळे या आस्थापनाचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून निलंबनाच्या काळात कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे। या तपासणीत या आस्थापनात झुरळांचा प्रादुर्भाव, अन्न पदार्थांची अयोग्य साठवणूक, गंजलेल्या रॅकवर आणि थेट जमिनीवर ठेवलेला अन्नसाठा तसेच शीतसाखळी व्यवस्थापनातील त्रुटी आढळल्या। याशिवाय मुदतबाह्य आणि छेडछाड झालेल्या पॅकेज अन्न पदार्थांचा साठाही आढळल्याची माहिती आहे। फळे आणि भाज्यांच्या साठ्यावर झुरळांचा प्रादुर्भाव असल्यानं अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण झाला होता। कोल्ड रूम मध्ये मुदतबाह्य आणि खराब झालेल्या अन्न पदार्थांचा साठा आढळला। कीटक आणि उंदीर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना नसणे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, स्वच्छता आणि देखभालीचा अभाव तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी आणि आरोग्य विषयक नोंदी उपलब्ध नसणे हे तपासातून समोर आले। एफडीएच्या या मोहिमेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, खाद्यपदार्थ कितीही आकर्षक पॅकिंग मध्ये किंवा मोठ्या ब्रँडच्या नावाखाली मिळत असला तरी त्यामागील स्वच्छता आणि अन्न सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे। ग्राहकांनीही केवळ ब्रँडच्या नावावर विश्वास न ठेवता
अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरीकडे मोठ्या खाद्य साखळ्यांनीही त्यांच्या प्रत्येक आउटलेटमध्ये समान दर्जाचे स्वच्छता आणि अन्न सुरक्षा निकष लागू केले आहेत की नाही याची नियमित तपासणी करणं महत्वाचं आहे. कारण शेवटी प्रश्न फक्त पिझ्झाच्या चवीचा नाही, प्रश्न आहे तो प्रत्येक ग्राहकाच्या आरोग्याचा.